नमस्कार. आज तुम्हाला मी टोस्ट सँडविच दाखवणार आहे. त्यासाठी ब्रेडचे स्लाइस, शेजवान चटणी, टोमॅटो केचप, तिखट चटणी, ह्याची मिरचींची आणि टॅमॅटो, बटाट्याचे स्लाइस, कांद्याचे स्लाइस, टॅमॅटोचे स्लाइस, चीज आणि अमूल बटर आणि इथे गरम मसाला, एवढं साहित्य लागणार आहे. सुरुवातीला याला तेल लावून घ्यायचं जरा टोस्टर ह्याला, म्हणजे चिकटत नाही. बाकी आतमध्ये इथं लावणार आहे, इथे फक्त जरासं लावून घ्यायचं. नंतर आपण सँडविच बनवून याच्यामध्ये ठेवायचं. सुरुवातीला लावून एका बाजूला ठेवूया. जरा फ्रीज मध्ये ठेवलेलं होतं त्यामुळे घट्ट झालंय. अमूल बटर लावूया. अमूल बटर आता इथे लावून घ्यायचं ह्याच्याला. आता हे झालंय. त्यानंतर जराशी चटणी लावूया. एक ह्याची करते. एकाला पण टोमॅटो शेजवान चटणी लावूया. आणि एकाला टोमॅटो केचप, 3 चवीचे 3. तिखट गोड इथे जरा जास्त हे लागले. आतल्या बाजूला टाकूया. कांद्याचे स्लाइस देऊया. टोमॅटोचे स्लाइस आणि हा गरम चाट मसाला. जरासा चाट मसाला. आतल्या बाजूला टाकण्यामुळे हे केले. कांद्याचे स्लाइस टाकूया. टोमॅटो, उकडलेला बटाटा आणि टोमॅटो. थोडासा चाट मसाला.
आणि ह्याच्यावर हे चीज. आणि हे असं लावून देऊया. एक सँडविच झाले. आता दुसरे करते. असं उघडायचं. बरोबर आकारात बसते का बघायचं. ह्याला असं दाबायचं आणि हे पिन असं घ्यायचं. आता झाले ना. मग आता आपण आधी गॅस चालू करूया. जरा कमी ह्याच्यात करते आणि आता हे गॅसवर ठेवायचं. आता चटचट चटचट आवाज येतोय ना. मग असं धरून त्या बाजूला पलटायचं. दोन तीन मिनटं हे करायचं. 2-3 मिनटं तिकडे इकडे 2-3 मिनटं करायचं. सगळीकडे ते चीज उचललं पाहिजे. बघायचं असेल तर असं दाबायचं आणि बघायचं उतरलंय. त्या बाजूला होते का झाले का बघायचं असेल तर असं करायचं, बघायचं. अजून जरासं पाव एकामेकावर बरोबर बसले की बरोबर आकार येतोय. 3 याचा असल्यामुळे मधला पाव बाहेर येतोय. 2 याच्या पावाचे असले की एकदम परफेक्ट आकार येतोय. जरा वरती भाजल्यासारखं होऊ दे, मग काढूया. आता आपण काढूया. काढून घेऊया. हे बघा किती छान दिसते. इथून बी छान दिसते आणि इकडून पण छान वाटते. अजून एक करूया. बघा टोस्ट सँडविच किती भारी दिसले, छान दिसले. आणि हा व्हिडिओ आवडल्यास आदित्य पाटील 1510 या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. धन्यवाद.